मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते गटक व ड ची. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आत्ताच थोड्या दिवसापूर्वी 10,000 पेक्षा जास्त पदांची सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती जी आहे ती पूर्ण झालेली आहे गटक व ड ची. त्यासाठी तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील, काही विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईनही झालेले असतील, काही विद्यार्थ्यांचे जॉईनिंग चालू असेल, अजून वेटिंग लिस्ट देखील त्याच्या लागत आहेत. तर मित्रांनो, नवीन जाहिरात काय येऊ शकते, तर हे परिपत्रक जे प्रसिद्ध झालेले मित्रांनो त्याच्यावरनं आपण या ठिकाणी पाहू शकता. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम जे आहे, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्यामार्फत मित्रांनो हे परिपत्रक प्रसिद्ध झालेले आरोग्य सेवाविषयीचं प्रथम प्राधान्य याला देण्यात आलेलं आहे. कारण की याच्यामध्ये मित्रांनो आकृतीबंध प्रस्ताव तात्काळ या ठिकाणी प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो, कधीही आकृतीबंध जो आहे का तयार केला जातो, तर बघा मित्रांनो, तुमची 2023ची गटक व ड ची पूर्णपणे भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याचा आता आकृतीबंध तयार करायची तर गरज नाही. तर नवीन आकृतीबंध का तयार केला जातो? कुठलीही मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर आकृतीबंध म्हणजे काय, तर जी रिक्त पदं आहेत त्या पदांमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती पदं आहेत, सामाजिक समांतर आरक्षणानुसार ती पदं किती आहेत, त्याच्यामध्ये कुठली पदं भरणं आवश्यक आहे, त्यासाठी एक आकृतीबंध पदांचा तयार केला जातो. तर त्याला प्रथम प्राधान्य देऊन मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. कुणाला सांगण्यात आलेलं आहे? उपसंचालक आरोग्य सेवा. आरोग्य सेवा म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग, सर्व पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे पण उपसंचालक कार्यालय आहेत त्यांना. सहसंचालक आरोग्य सेवा, त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनाही सांगण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी आरोग्य विभागाची पदं असतात. जिल्हा हिवताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी, राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र नागपूर, ह्या सर्वांसाठी मित्रांनो या ठिकाणी हे परिपत्रक जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे मुंबई या ठिकाणाहून. तर याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी की पदांचा आढावा घेऊन आकृतीबंध जो आहे तो निश्चित करण्याबाबत काय म्हटलंय सविस्तर आपण बघूयात. मग मित्रांनो शेवटी पाहूयात की याची जाहिरात मग प्रसिद्ध होऊ शकते का, त्याबद्दलची माहिती. तर हे सर्व संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. पहा मित्रांनो, हे संदर्भ आहेत. तर उपरोक्त विषयान्वये पदांचा आढावा घेऊन पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासनाने संदर्भ क्रमांक 1 बघा हे शासन पत्र जे आहे या ठिकाणी आरोग्य विभागाला भेटलेलं होतं 16/2/2024ला. तर त्यानुसार कळवण्यात आलेलं आहे. तर सदर शासनपत्रामध्ये आकृतीबंधाचा प्रस्ताव सादर करावयाची विविध विवरणपत्र निश्चित केलेले असून सदर विवरण पत्रात आकृतीबंधाची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत निर्देशित केलेला आहे. तर सदर बाबत दिनांक 7/6/2024 रोजी मुंबई येथे आकृतीबंधात झालेल्या चर्चेनुसार शासनपत्र दिनांक 16/2/2024 रोजीच्या विवरणपत्र क्रमांक 1 व 18 मुद्द्यांसहित मंजूर भरलेली पदांचे व सुधारित प्रस्तावित पदांचा बघा सुधारित प्रस्तावित पदांचा वेतनावरील सध्याचा खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत सूचित केलेला आहे. सुधारित पदांचा देखील या ठिकाणी म्हटल्याने आणि भरलेले त्याचसोबत मित्रांनो मंजूर पदं जी आहेत या ठिकाणी म्हणजे मंजूर केलेली नवीन पदं त्याचाही याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 व 4 नुसार सर्व सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप यांनी त्यांचे आधिपत्याखालील सर्व कार्यालयाचे सुधारित आकृतीबंध माहिती सोबत दिलेले विवरणपत्र क्रमांक 1 व 8 मुद्द्यांसहित संकलित करून सहाय्यक संचालक हिवताप अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह ईमेलद्वारे या कार्यालयास सादर करण्याचे वेळोवेळी सूचित केलेले आहे. तरी उक्त माहिती संबंधित कार्यालयातील संबंधित जाणकार व जबाबदार कर्मचाऱ्यांस दिनांक 23/7/2024 रोजी उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे. आकृतीबंध शासनात कालमर्यादित सादर करावायचा असल्याने आपल्या स्तरावरील आकृतीबंधाच्या प्रस्तावाबाबत आपण व्यक्तिशः लक्ष द्यावे. सदर प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्यास किंवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार आपल्या कार्यालयाची राहिल्याची नोंद घ्यावी. सहसंचालक आरोग्य सेवा यांनी मित्रांनो या ठिकाणी हे पत्र सर्व विभाग जे आहेत आरोग्य विभागाचे महाराष्ट्रामधील त्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. तर प्रथम प्राधान्य आणि तात्काळ आकृतीबंध या ठिकाणी मित्रांनो सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी नवीन जाहिरात तुमची येऊ शकते. ठीक आहे, याच्यावरनं फिक्स तर होत नाही की जाहिरात काढायची असं या ठिकाणी म्हटलेलं नाही, परंतु आकृतीबंध तेव्हाच मित्रांनो या ठिकाणी निश्चित केला जातो. आकृतीबंध तेव्हाच तयार केला जातो ज्यावेळेस एखादी जाहिरात द्यायची असते किंवा त्या पदांचा आढावा घ्यायचा असतो. त्यामध्ये मग रिक्त पदं किती असतील, भरलेली पदं किती असतील, कुठल्या
कॅटेगरीनुसार किती पदं रिक्त झालेली आहेत, ते पदं भरायची की नाही, त्याला मंजुरी भेटलेली आहे की नाही, ते मंजूर पदं त्याच्यामध्ये किती आहेत, भरलेली पदं, सुधारित प्रस्तावित पदं किती आहेत, अशी सर्व माहिती त्या आकृतीबंधामध्ये या ठिकाणी मित्रांनो सादर करावी लागते. तर त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी सर्व विभाग जे आहेत महाराष्ट्राचे आरोग्य विभाग, त्यांना या ठिकाणी हे प्रथम प्राधान्यानुसार मित्रांनो पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. तर मागची 2023ची तुमची जी सध्या गट क व ड ची आरोग्य विभागाची परीक्षा झालेली आहे मित्रांनो, ती TCS मार्फत घेण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की काल परवा एक GR आलेला होता की गट क मधील सर्व जी पदं असतील ती MPSC मार्फत भरण्यात यावी असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो MPSC मार्फत टप्प्याटप्प्याने ती पदं भरली जाणार आहेत. MPSCला तयारी करायची आहे त्याबद्दलची MPSC सध्या बिझी शेड्यूल असल्यामुळे त्या GR मध्ये म्हटलं आहे की 2026 पासून या ठिकाणी म्हणजे जानेवारी 2026 पासून किंवा या ठिकाणी 2025 पासून तुमची मित्रांनो पदं जी आहेत MPSC मार्फत जी आहे ती भरली जाऊ शकतात. म्हणजे जवळपास त्याला 1 वर्षाचा कालावधी आहे अजून. तर तोपर्यंत मग मागची परीक्षा तुमची TCS मार्फत सध्या घेण्यात आलेली होती. तर TCS मार्फत तुमची नवीन जाहिरात आली तर TCS मार्फत तुमच्या परीक्षा ज्या आहेत ते होऊ शकतात. कारण की तोपर्यंत ते JR मध्ये म्हटलेलं आहे की ज्यांना या ठिकाणी तात्काळ भरती करायची आहे किंवा तोपर्यंत या ठिकाणी जी भरती चालू आहे ती TCS IBPS मार्फतच या ठिकाणी घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं एक अपडेट आरोग्य विभाग पदभरतीबद्दलचं होतं. याबद्दल मित्रांनो दुसरे काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. तर हे परिपत्रक तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेलं असेल. याच्यावरनं मित्रांनो एकतर जाहिरात तुमची येऊ शकते किंवा मग या ठिकाणी मित्रांनो जी सध्याची भरती झालेली आहे त्यामधील काही बदल असतील त्यामध्ये तर त्या पदांबद्दलचा सुधारित आकृतीबंध मागितलेला जाऊ शकतो किंवा नवीन जाहिरात देखील तुमची मित्रांनो या ठिकाणी येऊ शकते. नवीन जाहिरात द्यायची असेल तरच आकृतीबंध जो आहे तो निश्चित केला जातो. कारण की जुनी जाहिरातीबद्दल काय बदल असतील तर ऑलरेडी मित्रांनो त्यांच्या परीक्षा झालेले आहेत, निकाल लागलेले आहेत, काही जणांना जॉईनिंग ही दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये काय बदल त्यांना करता येऊ शकत नाहीत कारण की ऑलरेडी त्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. तर नवीन जाहिरात आली किंवा नवीन जाहिरातीबद्दल या परिपत्रकाबद्दल अजून पूर्ण डिटेलमध्ये काय अपडेट भेटलं तर तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर केले जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.